काय तर म्हणे लाईट गेले होते, सरळ सरळ दिसत होतं ना काहीतरी गडबड आहे. पण बघितलं ना दोघांनी कसं सावरून घेतलं. त्यांच्यात अजूनही काहीच फाटलं नाहीये. हे बघून तरी वाटत नाही आपला प्लॅन फसलाय ते. बघा हे काय झालंय? आपल्याला हवं तेच झालंय. इंद्राने जोरदार तयारी केली असणार, पण राणीने त्याचं ऐकलं नसणार. आपल्याला हवं तेच झालंय. हा, फक्त राणी घरातून गेली नाही. काय काम झालं आपलं? काय प्लॅन होता? ती राणी या घरातून निघून जायला हवी ना. मला तिचं तोंडही बघायचं नाहीये. होईल काकी, तेही होईल. डोंट वरी. लवकरच राणी घर सोडून जाईल. हो, पण तुला जसं वाटते तसं घडलं नसेल तर? नाही म्हणजे राणी अजून घरीच आहे, म्हणजे सगळं व्यवस्थित असू शकतं ना. शक्यच नाही उर्मिला. पण मग आपल्याला कसं कळणार? आता जेव्हा ते दोघं खाली येतील तेव्हा आपल्याला त्या दोघांवर लक्ष ठेवावं लागेल आणि घडलेल्या घटनांमुळे दोघांमध्ये काही फाटले की नाही ते कळेल. आणि त्यावरूनच आपल्याला दोघांना किती लांब करायचंय हे ठरवावं लागेल. अजित, तुला आणू का रे चहा? थांब ना, एकत्रच घेऊया ना सगळे. आणि दादा कुठे? खरं आहे की आपण त्यांना विसरलोच. अहो भाऊजी, त्यांना तरी आपली आठवण कुठे आहे? साहजिक आहे म्हणा. राणी, इंद्रा, काय आम्ही घरी परत आलो ते तुम्ही विसरून गेला? एकमेकाच रमलात. काय आता आबा, आपल्याकडे लक्ष द्यायचं होय त्यांनी. पण जोडी एकदम खुशीत दिसते. एकांत मिळाला ना काल, खुश असणार दोघे. बघितलंस का कसा चेहरा झालाय त्याचा? खूप मोठा राडा झालाय बहुतेक. आता मजा येईल. तेच तर हवंय मला. अजित, नको रे त्रास देऊ त्यांना. इंद्रा, हा अशी का गेली? काही नाही अबा, काही नसेल झालं. सगळं ठीक आहे ना? हो, अगदी सगळं व्यवस्थित आहे. मी बघतो कुठे गेली आहे. इंद्रा, काय झालंय? काही प्रॉब्लेम आहे का? कसला प्रॉब्लेम? नाही, काही नाही झालं. अरे मग तुझा चेहरा का एवढा पडलाय? हो ना, काय झालं इंद्र भाऊजी? हां, ते माझी झोप नाही झाली ना काल व्यवस्थित, सो मे बी त्यामुळे असेल. झोप झाली नाही? काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम? इंद्रा, काही प्रॉब्लेम झाला असेल तर प्लीज सांग बरं, काय झालंय? कसला प्रॉब्लेम? काही नाही, मी सांगितलं ना माझी झोप नाही झाली ना त्यामुळे. कसा रे चेहरा उतरलाय तुझा? राणी कुठे गेली आहे? काही काम आलं असेल, ती बाहेर गेली आहे. मी बघतो. आबा, तुम्ही आणि बाकीचे जे म्हणतायत तसं काहीच नाहीये. तसं होऊच शकत नाही. हो, इंद्रजीत सर साधी मैत्री निभावू शकले नाहीत.
ह्या सगळ्या गोष्टी तर दूरच राहिल्या. इंद्रजित जर असं वागतील ना असा विचार सुद्धा केला नव्हता मी कधी. त्यांच्या मनात एक होतं आणि ते वागत वेगळेच होते. त्यांनी मलाच नाही तर तुम्हाला सुद्धा फसवलं, आपल्या सगळ्यांनाच फसवलं. आता हे सगळं मी तुम्हाला सांगू पण शकत नाही, कारण मला होतोय तो त्रास पुरेसा आहे. मला तुम्हा सगळ्यांना त्रास नाही होऊ द्यायचे.